नमस्कार, मी विशाल नागपुरे. 2 तारखेला आपला कंबाईन ग्रुप बीचा पेपर झालेला आहे. त्या संदर्भात भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना हा पेपर कसा गेलेला आहे, सोपी आहे, कठीण आहे, आपण बघितलं खूप लोकांचं. पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ बनवणार आहे, जसं मी 3 झोन बनवलेले आहे. एक आहे सेफ झोन, डाऊटफुल किंवा नेक्स्ट एक्झाम. म्हणजे इम्पॉर्टंट जो व्हिडिओ आहे तो आहे नेक्स्ट एक्झामवाल्यांसाठी. आणि खूप सारे विद्यार्थी असे आहेत जे आशा लावून बसतात कधी कधी की नाही सर मला 35 मार्क तरी माझं झालं पाहिजे. पण कधी कधी आपण बघतो की याच पेपर जो आहे तो काहीतरी वेगळ्या पद्धतीने आला होता. ज्या पद्धतीने राज्यसेवा आलेला होता त्याचे कम्प्लिटली डिफरंट आपण बघतो की कंबाईन ग्रुप बीचा पेपर आला होता. असं वाटते आता की राज्यसेवा करणं बेटर आहे कंबाईनपेक्षा, कारण की राज्यसेवेला 2 तास तुम्हाला मिळतो, यामुळे तुम्हाला फक्त 1 तास होता आणि पेपर सॉल्व्हला माहिती कसा होता. तर ठीक आहे, तर बघूया एक डिटेलमध्ये कसा काय पद्धतीने आपला कंबाईनचा पेपर होता. त्यानंतर आपण बघणार आहे एक्सपेक्टेड कट ऑफ. खूप लोक म्हणत आहे 48, 50, 52, 55, 58 असं काहीतरी चालू आहे. तर आपण बघूया की कोणत्या आधारावर कट ऑफ येऊ शकते. ठीक आहे, चालू करूया विद्यार्थ्यांना. आपण सर्वात पहिले जे सब्जेक्ट्स आहे तर बघू आपण की पॉलिटी किती मार्काला होतं, इकॉनॉमिक्स किती मार्काला होतं. एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगू देतो मी. जे पॉलिटी आहे आपलं ते 15 क्वेश्चन पॉलिटीचे होते, इकॉनॉमिक्स 15 क्वेश्चन्स होते, जॉग्राफी हिस्ट्री 10 क्वेश्चन्स होते, सायन्स 15 क्वेश्चन्स होते, करंट अफेअर 15 क्वेश्चन्स होते आणि हे 20 क्वेश्चन्स होते. तर अशा पद्धतीने काहीतरी मार्किंग आली होती. आता यामध्ये इथे आपण काही गोष्टी बघूया थोडंफार की विषय कशा पद्धतीने कोणता आलेला होता, कोणता टफ होता, कोणता सोपी होता. तर सर्वात पहिले मी एक विषय लिहिला 2, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. तर पॉलिटी जो विषय आहे हा मॅक्झिमम विद्यार्थ्यांना सोपी गेलेला आहे. तर 15 पैकी नियर अबाउट 12-13 जनरली कॉमन मार्क आहे किंवा 10 सर्वात कॉमन मार्क आहे, 10 मार्क. पण 12-13 आपण बघू कट ऑफ. जेव्हा मी कट ऑफ जेव्हा बोलतो कधी पण विद्यार्थ्यांना, तर कट ऑफ बोलत असताना कधी पण इम्पॉर्टंट एक आहे की पॉलिटी एक ॲव्हरेज किती मार्क भेटू शकतो. तर 10 मार्क 11 सर्वांना ॲव्हरेज आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी 13 न घेता आपण या ठिकाणी फक्त काय करू 11 ते 12 असं काहीतरी आपण त्याच्यामध्ये ठेवू. 11 ते 12 क्वेश्चन्स. ठीक आहे. सेम इकॉनॉमिक्स थोडं लेंदी होतं पण सोपी होतं. तर यामध्ये आपण नियर अबाउट 9 ते 10 क्वेश्चन्स आपण जवळपास ठेवू. बघा आता आम्ही इकॉनॉमिक्स पॉलिटी शिकवतो तर आम्ही 12-13 मार्क घेऊ असं नाही आहे. काही ठिकाणी काही फॅक्च्युअल असे प्रश्न असतात की त्या ठिकाणी बघा मला वाटतं 8, 9, 11, 12, 13, 14 हा त्या डेटासुद्धा होता, आपण बघितलं असेल. ठीक आहे, तर त्यानुसार तो डेटा कोणाला येतो, कोणाचे तुक्के लागतात असं आपण म्हणू शकतो थोडंफार. ठीक आहे. जॉग्राफी पण इझी होतं, 10 पैकी नियर अबाउट सर्वांना 8 मार्क तरी भेटायला पाहिजे, 8 मार्क तुम्हाला आले पाहिजे याच्यामधले. हिस्ट्री पण ॲव्हरेजपेक्षा सोपी होतं थोडंफार, एकदम कठीण नव्हतं. 10 पैकी इथे आपण नियर अबाउट पकडू की 7 तरी पकडू आपण, त्याला थोडंसं मी रेट करतो कमी, 7 मार्क आपण त्यात ठेवू. आता आला सायन्स, करंट अफेअर, मॅथ्स, रिजनिंग. बघा मॅथ्स रिजनिंग जे आहे हे थोडंसं मला असं वाटतं की सोपी होतं. पण पॉईंट असा आहे की जेव्हा आपण हे सॉल्व करतो सर्व तेव्हा याला टाईम किती भेटणार आहे. तर जवळपास मी बघितलं आहे की मॅक्झिममध्ये मला सांगितलं की सर म्हणजे जे सिनियर विद्यार्थी, जे मेन्सचे विद्यार्थी आहे, सर आम्हाला वाटलं की सायन्स टफ आहे तर आम्ही डायरेक्ट शिफ्ट झालो इथे. की काही विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की सर आम्हाला वाटलं की सायन्स काही आम्हाला जमत नाही, त्यांनी आम्ही डायरेक्ट स्किप केले आणि डायरेक्ट ह्या गोष्टी केल्या. करंट अफेअर वाटलं की एकदमच टफ आहे, ते दोन्ही गोष्टी स्किप केल्या. तर ज्यांनी पण हे 2 विषय स्किप केले असतील आणि त्यांनी जर मॅथ्स रिजनिंग सॉल्व्ह केला असेल, दॅट इज प्रेझेन्स ऑफ माइंड. पेपर सॉल्व्ह करत असताना मी नेहमीच मला सांगतो की मला सर्व येते ते इम्पॉर्टंट नाही आहे. मला जे सर्व गोष्टी येते ते मी कशा पद्धतीने लोकांना देऊ शकतो हे माझं काम आहे टीचर म्हणून. त्याच पद्धतीने तुमचं काम आहे की जर तुम्हाला सर्व गोष्टी येत आहे तर मग यामध्ये या विषयापर्यंत तुम्हाला जात असताना जर विषय सोपी असेल तर मग तिथून तुम्हाला मार्क घेता आले पाहिजे. झालं असं आहे की मॅथ्स आणि रिजनिंग सोपी तर खूप होतं पण लोकांना टाईमच नाही पुरलं कोणालाच. आणि ह्या 2 विषयांनी जसं आपण इथं दाखवलेलं आहे, या 2 विषयांनी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना ग्रुप सीकडे डायरेक्ट शिफ्ट केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण बघू याच्यात काय आहे. पण मॅथ्स रिजनिंग इझी होतं जर तुम्ही चांगल्याने सॉल्व्ह करू शकले. याला 15 मिनिटामध्ये जर दिलं असतं तर तुम्हाला नियर अबाउट 15-16 मार्क तुम्हाला इझिली भेटले असते.
पण आपण जेव्हा कट ऑफची गोष्ट करतो विद्यार्थ्यांनो, यामध्ये सर्व विद्यार्थी बघू 6,000 विद्यार्थी जे पण जातील मेन्सला, तर यामध्ये मी फक्त तुम्हाला पकडत आहे याच्यामध्ये 10 ते 11 मार्क हे क्वेश्चन सध्या आपण पकडू. रिझन काय टाईम या कारणामुळे मी तुम्हाला कमी थोडंसं याच्यामध्ये लिहित आहे. जर समजा टाईम सर्वाला बरोबर भेटला असता किंवा हे जे एवढे लेंदी नसते किंवा एकदम ट्रिकी नसते, तर मग इथे सर्वाला 12-13 क्वेश्चन्स इझिली आणि 15 ते जवळपास ॲव्हरेज असतं पण नियर अबाउट. ठीक आहे. आता सायन्स आणि करंट अफेअर बघा, मी सर्वाला समजे करंट अफेअरचे शिक्षक आहे, सायन्सचे शिक्षक आहे, आपल्या महाराष्ट्रात खूप चांगले झाले शिक्षक आहे, ऑथर पण आहे, रायटर पण आहे. पण एक सर्वाला मी सांगू इच्छितो की जर एखाद्या शिक्षकाने पण जर हा सॉल्व केला असता पेपर किंवा एखाद्या करंट अफेअरच्या ऑथर, आता बघा, आता मी करंट अफेअरची पुस्तक लिहितो, एक्झाम्पल सांगत आहे, हा माझ्याकडून एवढे प्रश्न आले बघा, इथं असं काहीतरी होतं, डार्क करून आपण काहीतरी, त्याला अर्थ नाही आहे. पण जेव्हा मी बघत आहे की एखाद्या पेपरामध्ये ते प्रश्न मला रिकॉल होत आहे का, ते नवीन नावं मी बघितलेले आहे का, त्या प्रॉब्लेम जाते. तर करंट अफेअरचा शिक्षक असो किंवा सायन्सचा कोणी शिक्षक असो, मी त्यांना असं चॅलेंज करत सांगत आहे की मी पण जर शिक्षक असतो, की मी आता करंट अफेअरचा शिक्षक असतो फॉर एक्झाम्पल, तरी मी तुम्हाला सांगितलं असतं की मला 15 पैकी यामध्ये 4 आणि 5 असे मार्क काहीतरी आले असते. सायन्स पण होतं काय याच्यामध्ये, सोपी होतं काही प्रश्न, पण तरी 5 ते 6 मार्क मला याच्यात भेटले असते. त्याच्यामध्ये असं काही हे नाही की नाही बाबा तुम्ही शिक्षक आहे तुम्हाला सर्व आले पाहिजे, असं तर काही नाही आहे. तर या संपूर्ण याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही ॲव्हरेज 10 क्वेश्चन किंवा 10 मार्क मी ठेवत आहे, ॲव्हरेज 10 क्वेश्चन किंवा 10 मार्क, 30 पैकी 10 डायरेक्ट याच्यामध्ये 30% मार्क मी ठेवलेले आहे. आणि बाकी ठिकाणी जे मला वाटतं की एक ॲव्हरेज मार्क जर असावे असे असले पाहिजे आणि सर्व सहमतसुद्धा असाल की करंट, आणि बघा या संदर्भात मी क्रिटिसाइज करत नाही MPSCला, मला असं वाटते की पेपरची वेळ अशी असायला हवी, एकदम सोपी काही गरजेची नाही. पण जर तुम्ही राज्यसेवेला सोपी देत आहे आणि कंबाईन एकदमच भयंकर देऊन राहिले तर तसं एक वेळा वाटते, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, प्रत्येक ठिकाणी रडून काही अर्थ नाही आहे. ठीक आहे, शेवटी कट ऑफ लागेल, पेपर टफ आहे, कट ऑफ खाली येऊन जाईल, पेपर सोपी आहे, कट ऑफ वर जाईल, कॉमन आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता बघू आपण याच्यामध्ये की पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, जसं 3 हे थोडेसे सोपी होते हे पेपर. आणि मी नेहमी सांगतो तुम्हाला की जरी काही असो की नसो, काही हो की नाही हो, हे 3 विषय जनरली मला तरी खूप आवडतात पण, आणि ते स्कोरिंगसुद्धा असतात. हिस्ट्री स्कोरिंग कधी नसतो, पण यावेळेस पण ठीक आहे, आपण 7 मार्क लिहिलेले आहे हिस्ट्रीमध्ये, तर ठीक आहे, 7 म्हणजे गुड स्कोर, 70%. सायन्स आणि करंट अफेअर मी डायरेक्ट खाली आणले, 30 पैकी डायरेक्ट 10 मार्क लिहिलेले आहे. आणि मॅथ्स आणि रिजनिंग जे आहे ते 10 ते 11 मी लिहिलं आहे. रिझन काय, टाईम मॅनेजमेंटमुळे. जे टाईम जर भेटला असता तिथे 5 मार्क अजून वाढले असते. आता बघू आपण याच्यामध्ये, समजून आपण इथे 12 मार्क घेत आहे, 12 क्वेश्चन्स, 12 अधिक 10 22, 22 अधिक 8 30, 30 अधिक 7 37, 47 अधिक 10 57, 57 क्वेश्चन नियर अबाउट समजून घ्या राईट आहे. एक एक्झाम्पल सांगत आहे आपण. ठीक आहे, जर समजा माझे 57 क्वेश्चन काहीतरी राईट आहे याच्यामध्ये, एक मिनिट, सत्तावन्न क्वेश्चन जर माझे राईट येत असेल, आता 57 क्वेश्चन सॉल्व्ह करत नाहीये, आपल्याला सांगितलं जाते की 70-80 क्वेश्चन कमीत कमी सॉल्व्ह करा. एक एक्झाम्पल, मी 80 to 85 क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता समजून घ्यायचे 60, 70, 80, 20, 24 ते 28 मार्कमध्ये चुकले फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, आता हे प्रत्येकाचे कॉमन राहणार नाही, 24 ते 28 मी क्वेश्चन रॉंग झाले असं मी डोक्यात ठेवत आहे. ठीक आहे, आता याच्या आधारावर किती कट ऑफ येऊ शकतो, तर 50 पैकी 700 कट ऑफ, डायरेक्ट 7 मार्क मायनस झाले. तो जो कट ऑफ जो आहे विद्यार्थ्यांनो, हा त्या पद्धतीने व्हॅल्यू लक्षात ठेवा. जो कट ऑफ जो आहे हा कट ऑफ व्हॅरी असा होईल, जसं आपण बघतो याच्यामध्ये सर्वात पहिले ओपन, मेल फिमेल, जनरलला मी मेल लिहिल. ठीक आहे, OBC पण जवळपास सेमच आहे, मी त्या याच्यात रिपीट करत ना, EWS पण सेमच आहे. नंतर आहे SC ST, काही प्रमुख जे कास्ट आहे आपण त्या डायरेक्ट घेऊ, बाकी मग NT तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. आता याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की काही कमी जास्त होऊ शकते का, बघा 57 ते 58 क्वेश्चन राईट राहू शकतात ॲव्हरेज कट ऑफमध्ये. बघा काही लोकांना 70 मार्क आहे, 65 मार्क आहे, असणे, होते, एवढे आहे, हे हवा खूप पसरत पुण्यामध्ये आपण बघतो नेहमी.
इथे बघितलं आपण की जर इथे आपण 2 मार्क मी वाढवले 57 59 होतील. जर मी इथे मला वाटते जवळपास सारखं बरोबर करून ठेवलेलं आहे, ते प्रॉब्लेम नाही, 10 पैकी 8 10 पैकी 7 खूप झाले, तर मला वाटते की 57 ते 58 किंवा 59 क्वेश्चन मला वाटते नियर अबाउट राईट असायला पाहिजे. रॉंग जर पकडला आपण तर ओपनचा कट ऑफ 50 ते 51 पर्यंत जातो मित्रांनो. ठीक आहे. पण आता यावेळेस कट ऑफ आहे सर्व एकत्र कट ऑफ आहे. जसं आपण म्हणतो की PSIचा कट ऑफ, STI, GSTला इन्स्पेक्टर म्हणतो आपण, किंवा ASO असेल, रजिस्ट्रार, यास कट ऑफ जो आहे तो नियर अबाउट सेमच राहणार आहे सर्व, याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ते काय होतं ते नंतरची गोष्ट आहे. पण जर समजा आपण बघितलं की एक ओव्हरऑल जो कट ऑफ आहे तो कट ऑफ समजून घ्या सर्वांसाठी एकच आहे. तर मला तरी असं वाटतं की जर समजा सर्वांसाठी कट ऑफ एकच आहे तर बघा, मी तुम्हाला म्हटलं सर स्टार्टिंगला की या ठिकाणी आपण बघणार आहे काय की सेफ झोन काय आहे, डाऊटफुल काय आहे, नेक्स्ट एक्झाम काय आहे, आपण ते बघू. ठीक आहे. आणि शेवटी बघू आपण की कट ऑफ काय, दोन्ही पण गोष्टी आपण बघणार आहे याच्यामध्ये. की सर्वात पहिले जो सेफ झोन आहे आपल्या कॅटेगरीचा, आता बघा ओपन जो कॅटेगरी आहे या ठिकाणी आपण 3 झोन पाडलेले आहे, सेफ, डाऊटफुल आणि आपलं नेक्स्ट एक्झाम. तर सर्वात पहिले आपण बघू ओपन. यासाठी सेफ झोन जो आहे, डाऊटफुल सर्वात डेंजरस आणि नेक्स्ट एक्झाम सेफ जे आहे ते 55+ सेफ आहे. बघा मी थोडंसं रिस्क घेते याच्यामध्ये, 55+ सेफ आहे ओपन मध्ये. ठीक आहे. हे काम करायला लागते. मग ते काय होतात की मला इतके मार्क आहे सर, मग मला किती, म्हणून ते तुम्हाला डायरेक्ट करून देत आहे. आणि प्रत्येकाने आपले कट ऑफची मार्क टाका आपल्या कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. डाऊटफुल जे आहे ते थोडंसं आपण म्हणू शकतो त्याला की चला बाबा चान्सेस आहे, सांगता येत नाही, कट ऑफ 51 पण जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आणि जाऊ शकतो असं नको समजा की बाबा जात नाही. मागचेच आम्ही व्हिडिओ केले होते ग्रुप सीच्या वेळेस, सर्व लोक हसत होते की हा हे ते काय आपल्या इलेक्शनच्या वेळेस आपला जे निघतो नाही का आपलं एक्झिट पोल त्या पद्धतीने, तर आता आम्ही पण तेच कामं करतो समजून घ्या. आता करावं लागतं, काय करणार, ऑप्शन नाही आहे. डाऊटफुल 51 55 राहू शकते, 55 आपल्याला 54 पकडून घ्यायला. ठीक आहे. 55 वर तर सेफ आहेच. ठीक आहे. हे डाऊटफुल आहे. 51 वाला सुद्धा कट ऑफ मध्ये येऊ शकतो ओपनचा. ठीक आहे. मेल. नेक्स्ट एक्झाम जे आहे ऑब्व्हियसली जे 50च्या खाली आहे त्याने नेक्स्ट एक्झामपर्यंत 50 वाल्यांनी पण थोडंसं इथे थांबून राहा. मेन्सचा अभ्यास प्लस प्रिलिमचा अभ्यास दोन्ही सोबत ठेवा, कारण की जर तुमचा 50 स्कोअर आहे तर आपण मेन्सचा अभ्यास सोबत करू शकतो, प्रॉब्लेम नाही आहे. आणि जे नेक्स्ट एक्झामवाले आहे ते 50च्या खालीवाले आहे. कोणत्या कास्टचे? ओपन. तर ओपनला क्लिअर सर्वांना पुन्हा सांगतो, सेफ झोन आहे 55+, डाऊटफुल आहे 51 ते 54, नेक्स्ट एक्झाम आहे 50च्या खाली. ज्याचे 48 स्कोअर आहे त्यांनी स्किप करून टाका. हां, आता इथे जर फिमेल असतील 48 47 तर त्यांनी थांबून राहा. ठीक आहे. आता इथे एक ते पण आहे की जर फिमेल असतील, फिमेल, तर फिमेलवाल्यांनी 45 46 वाल्यांनी पण थोडं थांबून राहा. 45 47 थांबून राहा, सांगता येत नाही, कट ऑफ खाली येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. फिमेलसाठी फक्त. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत. तर बघा ओपनसाठी सेफ झोन आहे 55+ जे आहे त्यांनी आरामात मेन्सचं चालू करा. डाऊटफुल जे आहे बघा, डाऊटफुल म्हणजे या लोकांचा स्कोर इतका चांगला आहे तर तुम्ही मेन्सचा पण करू शकता आणि प्रिलिमचा पण करू शकता, ग्रुप सीच्या किंवा राज्यसेवेच्या पुढच्या समोरच्या. आणि नेक्स्ट एक्झाम आल्याने डायरेक्ट नेक्स्ट चालू करा. ठीक आहे. हा झाला आपला कोणता? ओपन कॅटेगरी. आता सेकंड बघू. सेम हे लागू होईल आपल्या ओबीसीला सुद्धा, EWSला सुद्धा. यासाठी नवीन काही हे नाही आहे. EWS, OBC आणि ओपन या नियर अबाउट तिन्ही सारख्या. आणि चौथा तुम्हाला सांगतो सारखं कोणता आहे, NTC जो आहे, NTC ते जबरदस्त आहे आमचा. त्यांचा कट ऑफ जो आहे तो सारखा राहतो जवळपास. ठीक आहे. ओपन आणि प्रिलिमच्या जवळपास. तर NTC पण याच्यात मी आणू शकतो याच्यामध्ये. ओपन, OBC, EWS आणि NTC. ठीक आहे. जागा किती पण असो मॅटर करत नाही, NTC मोठी प्लेअर आहेत. ठीक आहे. क्लिअर सर्वांना इथपर्यंत. आता सेकंड बघू आपण यामध्ये SC ST.
आता बघा एस टी आणि एस सीमध्ये थोडासा फरक असा आहे की आपण एस सी म्हणताना कट ऑफ जवळपास जास्त जाईल का, फक्त एस टी कट ऑफ जो आहे तो होता कमी जाऊ शकते. बघू काय होते. मी काल कट ऑफ काढले होते याच्यामध्ये. जसं आपला जसं एस सी म्हटलं याच्यामध्ये, तर या ठिकाणी एस सीमध्ये आपण बघू शकतो की नियर अबाउट ओपनच्या प्रिलिममध्ये जास्त डिफरन्स नसतो एस सीमध्ये आजकाल. ठीक आहे. तर आपण जसं ओपनचं लिहिलेलं आहे 55+ सेफ आहे, तर या एस सीमध्ये सेफ जे आहे ते 49+ वाले सेफ आहे नियर अबाउट. ठीक आहे. मी त्याचं टेन्शन नाही, चला बाबा. डाऊटफुल जे आहे ते 46 to 49 पर्यंत आहे. आणि जे नेक्स्ट एक्झाम जी आहे त्यांनी खरंच 46च्या जर खाली असेल त्यांनी डायरेक्ट नेक्स्ट एक्झामचं प्रिपरेशन करा. म्हणजे फिमेल पण आपण नियर अबाउट सेमच बघू याच्यामध्ये की जे 44 to 46 आहे ते नियर अबाउट फिमेल निघू शकतात, ते लक्षात ठेवा. आणि जे 44च्या खाली आहे फिमेल त्यांनी नेक्स्ट एक्झाम करा. ठीक आहे. तर एस सीमध्ये बघून घेऊ आपण की ओपनपेक्षा आपण 3-4 मार्क आपण कमी बघणार आहे याच्यामध्ये. एकदम नसतात, पण यावेळेस पेपर असा आहे की त्या पद्धतीने आपण बोलू शकतो की थोडासा फरक पडू शकतो याच्यामध्ये. डाऊटफुल जो आहे 46 to 49 याला डाऊटफुल म्हणू शकतो की चला बाबा सांगता येत नाही की तर 48 पकडून घेऊ आपण. ठीक आहे. 48 जो डाऊटफुल आहे की ते जे आहे 48 वाले आहे सांगता येत नाही, 46 वाले पण येऊ शकतात. तुम्हाला अजून सांगत आहे डाऊटफुलचा अर्थ असा आहे चान्सेस 50-50 हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि नेक्स्ट एक्झाम मी तुम्हाला सांगितलं की चान्सेस कमी आहे, या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट प्रिलिमचा अभ्यास करा नेक्स्ट. ठीक आहे. समजलीतपर्यंत. आणि फिमेलचं तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा 44 to 46 कट ऑफ फिमेलचा येऊ शकतो. आणि जर 40 कमी असेल तर तुम्ही नेक्स्ट एक्झाम डायरेक्ट करा. समजलीतपर्यंत सर्वांना. आता आपण बघू एस टी. एस टीच्या याच्यातून कमी येईल आता एस टीमध्ये जनरली फरक खूप जास्त असतो असा ओपन आणि याच्यामध्ये. तरी आपण बघू शकतो याच्यामध्ये की जर इथं आपण जसं 49+ लिहिलेलं आहे तर मला तरी असं वाटते की हे 46.5च्या जर वर असेल तर नियर अबाउट समजून घ्या सेफ आहे. 46.5 47च्या जवळपास सेफ आहे, लक्षात ठेवा एस टीमध्ये. डाऊटफुल जे आहे हे राहील नियर अबाउट 44 to 46. आणि जे नेक्स्ट एक्झाम जे आहे ज्यांचा स्कोअर 44चा कमी आहे एस टीमध्ये त्या सर्वांनी नेक्स्ट एक्झामसाठी प्रिपरेशन करा. आणि जे फिमेल्स कॅन्डिडेट आहे त्यांनी नियर अबाउट 43 to 45 पर्यंत जरी असले तरी तुम्ही आहे तुमचं सांगता येते. जसं चान्सेस आहे बघा. का बरं हे की पेपर पॅटर्न यावेळेस त्या पद्धतीने होता म्हणून. आणि बघा प्रत्येक कंबाईनमध्ये 2-3 विषय टफ असतात. टफचा अर्थ 15 पैकी समजून 7 क्वेश्चन. या टफ म्हणजे काय 15 की 5 क्वेश्चन सर्वाला भेटले असं झालेलं आहे. ठीक आहे. तर बघा एस टीमध्ये तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने राहील 46.5 सेफ झोन. डाऊटफुल जे आहे बघा, हे काऊ सांगायचं डाऊटफुल वगैरे. खूप सारे विद्यार्थी कट ऑफ सांगितल्यावर पण पुन्हा मेसेज करतात, त्यांना पुन्हा प्रॉब्लेम नको व्हायला. तरी तुम्ही आपले कमेंट्स टाका की सर आम्हाला इतका स्कोअर आहे, काय तुम्हाला माझी टीम सांगेल किंवा माझ्याबद्दल जे पण आम्ही तुम्हाला सांगू पुन्हा. क्लिअर आहेतपर्यंत की एस टीचा संबंध सर्वांना बघा. ओपन झालं, ओबीसी झालं, एस सी झालं, एस टी झालं याच्यामध्ये क्लिअर इथपर्यंत. आता आलं आपलं NTB, NTC, NTD. बघा NTC तुम्हाला सांगितलं ओपन सारखं लागते. थोडंफार आपण NTB, VJNT आणि NTD सोबतच बघू याच्यामध्ये. आता बघू याच्यामध्ये NT, B, D, VJNT. ठीक आहे. C पण बघू शकतो, पण त्यांना मी ओपनमध्ये टाकायचं सध्या. ठीक आहे. आता यांचा जो आहे ना हा नियर अबाउट एस सीपेक्षा थोडासा वर लागतो. जसं एस सी आपण म्हटलं 49. ठीक आहे. तर आपण इथं बघू आता थोडंफार की 49च्या आता वरच जाईल नियर अबाउट. आता किती वर होऊ शकते, 1-2 मार्क किंवा होऊ शकतं की ओपन सारखा पण जाऊ शकेल. ठीक आहे. आता इथे बघू आपण सेफ झोन जो राहील यांचा हा राहील 51.5. 51.5 सेफ झोन. ठीक आहे. त्याला आपण 52 बनवू शकतो. 51.5. डाऊटफुल जो आहे हा राहील 49 to 51. आणि जे नेक्स्ट एक्झाम जे आहे
जे 49 किंवा 48.5च्या जे खाली असतील त्या डायरेक्ट नेक्स्ट एक्झामचं डायरेक्ट हे करा. असं नको करा की नाही ज्याला माझा स्कोर आहे मी पाहतो बघा म्हणजे कसं राहते माहिती आहे का, स्वतःला आशा देणं ठीक आहे, पण आता माहीतच आहे की बाबा एवढा अभ्यास केल्यावर पण नाही आला तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, नेक्स्ट एक्झाम तुम्ही करायला पाहिजे, हे कॉम्पिटिटिव्ह आपल्याला सांगते. आणि फिमेल जे आहे हे नियर अबाउट 47 to 49.5 असं काहीतरी तुम्हाला दिसेल फिमेलचं यामध्ये जे क्वालिफाय होतील. आणि जर समजा 47च्या कमीच आहे स्कोर तर त्यांनी नेक्स्ट एक्झाम डायरेक्ट करा. बघा या कट ऑफ कसा लागणार आहे, तो लागणार आहे संपूर्ण मिळून एक, म्हणून असं काही चित्र तुम्हाला दिसत आहे. आता PSI कट ऑफ याच तुम्हाला सांगतो, STचा कट ऑफ नियर अबाउट 39पर्यंत गेला असता, PSI वेगळं असतं तर. पण कसं ST आपण आहे, रजिस्टर पण आहे, या कारणामुळे कट ऑफमध्ये थोडे चेंजेस होणार आहे. पण जसं आपण बघतो विद्यार्थ्यांनो की जरीसुद्धा कट ऑफ सेफ झोन डाऊटफुल किंवा नेक्स्ट एक्झाम जे पण असेल आपलं काम आहे की निरंतर कंटिन्यू अभ्यास करत राहणे. ज्यांचे स्कोर चांगले आहे त्या लोकांना दोन्ही मेन्स आणि प्रिलिम्स दोन्ही पण हँडल करता येतात इझिली, हे लक्षात ठेवा. तर आपण जसं बघतो की फायनल जो कट ऑफ आपण जसं बघितला की यामध्ये थोडेसे चेंजेस आपण बघूया. ठीक आहे, आपण सांगितलं तर सेफ झोन काय, डाऊटफुल काय वगैरे काय आहे तर ठीक आहे. तर बघा ओपन OBC EWS ठीक आहे 42 to 54 ±2 मार्क राहतील, आधीच सांगत आहे. ठीक आहे, फिमेल जे आहे 48 to 50 ±2 मार्क राहणार सर्व याच्यात. ठीक आहे, SC आणि ST यामध्ये आपण जसं बघू 49 to 51 आणि याच्यामध्ये फिमेलमध्ये राहील 47 to 48.5 ±2 राहील, याचे लक्षात ठेवा. आणि ST मध्ये आपण बघू जनरली की 48 to 50 असं काहीतरी जाईल. आणि फिमेल जे आहे हे 46 to 48 असं काहीतरी जाईल. ठीक आहे, की अजून खाली येऊ शकते, लक्षात ठेवा. 40 अजून खाली येऊ शकते, त्याला 45 करू आपण थोडाफार. पण एक लक्षात ठेवायचं या संपूर्ण याच्यामध्ये ±2 राहू शकते, काय का फायनल MPSC कट ऑफ नाही आहे. ठीक आहे, तर प्लस मायनस. आणि दुसरी गोष्ट एकदम पण खूप मोठा फरक पडणार नाही. बघतो आपण मागच्या वेळेस राज्यसेवा कट ऑफ कंबाईन खूप जास्त फरक पडला नाही जे मी सांगितलं तुम्हाला कट ऑफ. ठीक आहे, तर ±2 मार्क जे आहे हे तुम्हाला फक्त दिसू शकतं याच्यामध्ये की 52 चे 54 आहे, 54 चे 56 जाणार नाही मला असं वाटते, पण 52 50 म्हणू शकतो, काय सांगता येत नाही. हां क्लिअर आहे, कारण की एक्झाम पोस्टपोन इतकी झालेली आहे समोर, त्यानुसार बघू शकतो आपण काय आहे तर. ठीक आहे, तर हा राहिला आपला फायनल कट ऑफ. स्क्रीनशॉट काढून ठेवा. मग तुम्हाला आदत आहेच, जर नाही आले तर पसरवा, यांनी हे सांगितलं त्यांनी ते सांगितलं, पण असो यार आमचं काम आहे सांगणं, आम्ही काही कोणाला असं हे करत नाही. आम्ही फक्त म्हणून तुम्हाला मी सांगितलं ते झोन हे सांगणं गरजेचं आहे. नाही तर काय होतं की त्याला कट ऑफ सांगून देतात आणि तुमचा विश्वास असतो की चला यांनी सांगितलेलं आहे, कोणी पण असो, मला ओळखतं आहे ना त्यानंतरची गोष्ट आहे, पण यांनी काहीतरी सांगितलेलं आहे, यांनी काहीतरी हे केलेलं आहे, मग ते शिवा भेटण्यापेक्षा आपलं काम आहे की तिन्ही झोन सांगणे, बा तू डाऊटफुल आहे, तू सेफ आहे किंवा तू हे आहे. ठीक आहे, असं काहीतरी असते. आणि सर्वांनी अभ्यास करत राहा. ग्रुप Cची पण आहे आणि राज्यसेवेची पण आपली एक्झाम आहे. काय असेल तर आम्हाला सांगत राहा. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.